काही विशेष. मित्रांनो, आज आपण निमखेडा तालुक्यामध्ये आहो आणि इथे जंगी असा कार्यक्रम झालाय बौद्धचा आणि त्या कार्यक्रमामध्ये आंदोलन वार्ता प्रामुख्याने उपस्थित राहिली. त्याकरता चोर पगार साहेबांचा सगळ्यात मोठा सहयोग आहे. तर इथे सगळ्याच प्रकारच्या जाती आणि धर्माचे लोक आले होते. त्यामध्ये ओबीसीचे सुद्धा इथे प्रतिनिधी आलेले आहेत. जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया. तर साहेब, तुमचा परिचय सांगा. मी राजू बोंडे, मुक्काम पोस्ट काकडा, तालुका चंद्रपूर, जिल्हा अमरावती. मी विश्वशांती बुद्ध विहाराचा सचिव आहे आणि माझं श्रद्धास्थान बुद्ध धम्म आणि संघ आणि बोधिसत्व बाबासाहेब असल्यामुळे मी शेवटपर्यंत ह्या कार्याला पुढे काय असं कारण झालं साहेब की ओबीसी असून तुम्ही बौद्ध धम्माकडे वळले? कारण वर्तमानामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार हिंदूवाद खूप वाढलेला आहे. वर्तमान परिस्थितीनुसार माझी अशी खात्री आहे की बुद्ध धम्म आणि संघाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे आणि याच्यातूनच मानवाची प्रगती होऊ शकते, ही माझी पूर्णपणे खात्री आहे. परंतु वर्तमानात भारतामध्ये जी आता परिस्थिती आहे हिंदूकरणाची, याबद्दल तुमचं काय मत आहे? हिंदूकरण हे मानवाला तोडणारं सूत्र आहे आणि आपला जो तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे हा माणसाला जोडणारा धम्म आहे आणि या धम्मामुळेच मानवाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे बुद्ध धम्माची आपल्या समाजाला, भारताला खूप आवश्यकता आहे. तर सर, महत्वाचं आहे की तुम्ही ओबीसी असून बुद्ध धम्माकडे वळले. तर तुमच्यासारखे ओबीसी तुम्ही आतापर्यंत किती लोकांना बुद्ध धम्माकडे आणलेला आहे? मी ओबीसी असूनही बुद्ध धम्माला ओबीसी मध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचं माझं हे काम चालू आहे आणि त्याकडे बराचसा समाज हा वळत आहे. सर, धम्म परिवर्तन जे आहे ते आतापर्यंत तुम्ही केलं का? मी धम्म परिवर्तन केलेलं नाही, पण आता येणाऱ्या काळामध्ये आमचं विहार पूर्ण झाल्यानंतर मी सार्वजनिक धम्म परिवर्तन करणार आहे. कुठे विहार आहे सर तुमचं? कुठे विहार? कुठे विहार आहे? काकडा इथे आहे, मोठं विहार बांधकाम चालू आहे आणि हे नागपुरात जाऊन जर धम्म परिवर्तन केल्यापेक्षा माझी अशी भावना आहे की ह्या लोकांना माहीत झालं पाहिजे की यांनी धम्म परिवर्तन का केलेलं आहे. त्यामुळे मी त्या ठिकाणी धम्म परिवर्तन करणार. तुम्ही जागा पण दान दिली आहे म्हणते बुद्ध विहारासाठी? शेत 2 एकर शेत मी बुद्ध धम्म आणि संघाच्या कार्यकर्ता दान दिलेलं आहे. सर, तुमचा परिवार त्याच्या विरोधात गेला नाही? नाही, माझा परिवार माझ्यासोबत आहे. सगळ्यात पहिले आपला परिचय सांगा. मी सुनील भाऊ किसनराव सदांशु, राहणार कुष्टा, तालुका चंद्रपूर, जिल्हा अमरावती आणि विश्वशांती बुद्ध विहार काकडा, जे बोंडे सरांनी 2 एकर शेत दान दिलेलं आहे भगवान बुद्धाचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. तिथे आमची पूर्ण टीम जे आहे सक्रिय आहे आणि त्या टीमला सर्वात मोठं सहकार्य आमचे चौरपगार साहेब हमेशा करत असतात. सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे की तुम्ही ओबीसी व्यक्तीला धम्माकडे वळवलं, हे कसं काय झालं? ओबीसी म्हणजे बुद्धिस्ट आहे, त्याच्यामुळे प्रश्न वळवण्याचा प्रश्नच नाही, कारण बुद्ध धम्म हाच त्यांचाच धम्म आहे. परंतु वर्तमानामध्ये ओबीसी मध्ये भ्रम निर्माण झाला आहे, घरचे गाव हिंदू आहे. नाही, हा ब्राह्मणवादी व्यवस्थेने निर्माण केलेला आहे आणि जे ओरिजिनल नागवंशी आहे ते ओबीसीच आहे आणि आपण सुद्धा नागवंशी आहोत. त्याच्यामुळे त्यांचा डीएनए आणि आपला डीएनए सारखा आहे, त्याच्यामुळे बाकी गोष्टीचा प्रश्न येत नाही. परंतु महत्वाचा प्रश्न आहे, हे तुमच्याकडे वळले कसे, म्हणजे आले कसे? सुरुवातपासूनच सर स्वतःहूनच ते तेवढे प्रेरक आहेतच आणि सर्वात महत्वाची गोष्ट, त्यांच्या कुटुंबातून मागच्या वर्षी जे लग्न झालेलं आहे त्यांच्या कुटुंबातला जो नरदेव म्हणतात तो नरदेव मारुतीपाशी न जाता बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी गेला आणि तिथं बाबासाहेबांचं पुतळ्याचं पूजन केलं. हे आमच्यासाठी सर्वात मोठी परिवर्तनाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की बाबासाहेबांना सगळ्यात पहिले ओबीसी साठी 340वी कलम लिहिली आणि ओबीसी हा शब्द त्यांना दिला. ते विखुरलेले होते आणि ओबीसीचा मतलबच ओरिजिनल बुद्धिस्ट कास्ट असा होतो, असं सोशल मीडियावर माहिती मिळते आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? ओबीसींनी काय केलं पाहिजे? बुद्ध धम्माकडे वळलं पाहिजे की ते हिंदूवादात गुरफटले पाहिजे? याबद्दल तुमचं काय मत आहे? आमच्या चॅनलला जरूर कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.